मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकामध्ये किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या झाली। मालाड रेल्वे स्थानक हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। ओमकार शिंदे असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। एनएम कॉलेजचे प्राध्यापक आलोक सिंग यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। मालाड स्थानकावर उतरण्याआधी लोकलमध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर रेल्वे स्थानकामध्ये आरोपीनं त्यांच्यावर चाकूनं वार करून पळ काढला होता आणि त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे। हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सध्या समोर आलेलं आहे। मालाड रेल्वे स्थानकामध्ये हत्येच्या या घटनेनंतर आरोपी पळून गेला त्यावेळेचं सीसीटीव्ही जे आहे ते समोर आलेलं आहे। त्यावेळेला एक प्रकारे गोंधळच उडालेला होता। धारदार शस्त्रानं ओमकार शिंदे या आरोपीनं आलोक सिंग यांच्यावर वार केला आणि त्यानंतर तो या ठिकाणाहून पळून गेला। मालाड घटनेचा आणखीन एक सीसीटीव्ही जो आहे तो समोर आलेला आहे। मर्डर हुआ मेरा ब्रदर इन लॉ है और वो सीधा साधा बच्चा था। गवर्नमेंट टीचर था, मतलब इस तरह की घटना उसके साथ। हमारी एक ही मांग है कि आरोपी को जल्दी से जल्द आप पकड़िए, उसके बाद ही हम बॉडी देंगे। क्योंकि वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था, उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है। प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है। आपकी मांग क्या रहेगी? हमारी मांग तो यही है कि सबसे पहले वहाँ के पुलिस वालों को आप सस्पेंड कीजिए और उसके बाद आरोपी को पकड़िए। जब तक आरोपी नहीं पकड़ा जाएगा हम बॉडी नहीं देंगे। मर्डर हुआ मेरा। तर मृताच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती याच्या संदर्भातली जाणून घेणार आहोत। कृष्णा, आणखीन एक सीसीटीव्ही जो आहे तो समोर आलेला आहे। गर्दीच्या वेळेला हा प्रकार घडलेला आहे, पोलिसांची कारवाई कुठपर्यंत आली आहे? हा घटनेचा धक्कादायक व्हिडिओ दुसरा एक समोर आलाय, ज्या व्हिडिओमध्ये आरोपी ओमकार शिंदे हा आलोक सिंग यांच्यावरती वार करून पळून जाताना दिसतोय आणि लोकलच्या अगदी दरवाजामध्ये आलोक सिंग हे उभे आहेत। उतरताना हा दोघांमध्ये वाद झालेला होता आणि त्यानंतर त्याच्या खिशामध्ये असणारं जे धारदार शस्त्र होतं ते शस्त्र त्यांच्या पोटावरती घुसवून तो पळून जाताना पाहायला मिळतोय। यानंतर आलोक सिंग हे आपल्या पोटावरती हात धरतायत आणि जखमी अवस्थेमध्ये खाली हळूवार उतरून प्लॅटफॉर्मवरती एका बाजूला बसताना सुद्धा दिसत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला आरोपी जो आहे तो पळताना सुद्धा पाहायला मिळतोय। यावेळेला आरोपी ओमकार शिंदेनं वार करून पळ काढलेला आहे, हे बाजूच्या लोकांना लक्षात आलं। त्यांनी सुद्धा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगानं तो स्टेशनवरून बाहेर पडला आणि त्यानंतर तिथून फरार झालेला होता। त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी ओमकार शिंदेला बेड्या ठोकलेल्या आहेत, मात्र अगदी मालाड स्टेशनच्या पोहोचायच्या आधी 2 ते 3 मिनिटांमध्ये दोघांमध्ये किरकोळ वाद झालेला होता आणि त्यानंतर तो राग मनात ठेवून उतरताना आपल्या खिशातलं जे काही शस्त्र होतं ते त्यांच्या पोटावरती मारून ओमकार शिंदेनं पळ काढलेला होता। त्यामुळे किरकोळ वादाचं रूपांतर आता या हत्येमध्ये झालेलं आहे। सध्या पोलीस आरोपीला कोर्टामध्ये हजर करतायत आणि पोलीस कोठडीची मागणी करताना पाहायला मिळते। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईत मालाडमध्ये लोकलमधील वादातून एका प्रोफेसरची हत्या झाली आहे। ट्रेनमधून उतरण्यावरून वाद झाला आणि आरोपीनं धारदार शस्त्रानं प्रोफेसर यांच्यावर हल्ला केला। यानंतर आरोपी प्लॅटफॉर्मवरून पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पोलिसांनी घटनेच्या काही तासातच आरोपी ओमकार शिंदेला बेड्या ठोकल्या। भर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या समोर झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली। नेमकं काय घडलं? प्रोफेसर आलोक सिंग यांनी शनिवारी विलेपार्लेवरून बोरिवली लोकल पकडली। संध्याकाळी 6:30 वाजता लोकल मालाड स्थानकावर पोहोचली। आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी शिंदे ढकलत होता। पुढे महिला उभी असल्यानं आलोक सिंग यांनी धक्का मारू नको असं म्हटलं। मालाड स्थानकावर आलोक सिंग आणि आरोपी ओमकार शिंदे यांच्यामध्ये वाद झाला। दोघांमधल्या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। यावेळेला आरोपीनं धारदार शस्त्रानं आलोक सिंग यांच्यावर हल्ला केला। यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला। आलोक सिंग गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार हल्लेखोर नशेत होता। मालाडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर शनिवारी ही घटना घडली।
आरोपी दररोज याच लोकलनं मालाड चर्नी रोड असा प्रवास करतो. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्यात. प्रोफेसर आलोक सिंग हे पार्लेमधील NM कॉलेजमध्ये कार्यरत होते. आरोपी ओमकार शिंदेला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. मालाडला त्या दोघांची उतरण्यावरून वाद झाला आणि त्या वादामधून त्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणातून संशयित आरोपिताने यातील मयत इस्माच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे. मग त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय आयुक्त सो माननीय DCP मॅडम सो यांच्या मार्गदर्शनानं सदर गुन्ह्याचा तपास बोरिवली लोहमार्ग पोलीस स्टेशननं करून यामधील जो संशयित आरोपी आहे त्याला आज रोजी सकाळी ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला आम्ही न्यायालयात हजर करत आहोत. पोलीस चौकशीमध्ये काय समोर आलंय? पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं हल्ल्यासाठी वापरलेला हत्यार हे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा होता. वाद झाल्यानंतर आरोपीनं खिशात असलेल्या चिमट्यानं आलोक सिंग यांच्या पोटात वार केले. आरोपीने एकदाच वार केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. चिमटा टोकदार असल्यानं आलोक सिंग यांना गंभीर इजा झाली आणि यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपी ओमकार शिंदे हा खेतवाडी परिसरात एका मेटलच्या कारखान्यामध्ये काम करतो. त्यानं आलोक सिंग यांच्यावर वार केल्यानंतर शस्त्र म्हणून वापरलेला चिमटा फेकून दिलाय. पोलीस आता त्या चिमट्याचा शोध घेत आहेत. पोलिसांची कारवाई केली आहे. एखाद्या भुरट्या चोरानं चाकूच्या माध्यमातून प्राध्यापकासारख्या एका व्यक्तीवर जर हल्ला केला असेल आणि तो प्राध्यापक मृत्यूमुखी पडला असेल आणि लगेच पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून 12 तासामध्ये जर आरोपीला पकडलं असेल तर निश्चितपणे कायद्याचं राज्य हे सांगावं लागेल आम्हाला.